अर्चना हे पुरी हा दादा. मी ना आता बाहेर बसतो हा. हा 2 मिनिटं थांबा, मी आले. हा बाहेर बसतो, ये उन्हामध्ये. बाबा बाबा बाबा. ये बाबा एक तर बरं वाटाना. आई आई एक तर देव वर नाही ना. काला मग आता काय करते जगू बाई. एवढा कंटाळा आला का? अगं डोळ्याला दिसाना, कुठं वावर जाते ना काही दिसाना. पण केलंय मी माझ्या हिमतीवर तुमचं ऑपरेशन. केलं पण काहीच फरक पडला नाही बाई, काय सांगावा. मग लगेच फरक पडतो का दादा? काय बोलता तुम्ही? एक तर ती पिशवी सापडत नव्हती, मी काय म्हणते, हा मी कांदे फवारून येते. तू का हा जपून पाणी ओढ तिकडे एरी वा. हा मी जपूनच वाढते. मी काय म्हणते, हा. लय वेळ उन्हात बसू नका, डोळ्याला त्रास होईल, मध्ये जाईल, लेन्स खराब होऊन जाईल ती, बरं का? बर बर काय सांगितलं? हा लय वेळ बसू नका. डबा घेऊन जाय ना. नाही, मी घरीच येईल जेवायला. हा का आणि वर टॉपला वर ठेवेल, बरं का? चालेल जेवण का. हा चालेल जाऊ का मग? हा ये. लय वेळ उन्हात बसू नका. औषध चांगले वापर. हा पोरेवानी काम करते पोर मावाली. पहा ना आता पंप घेऊन चालली कांदे फवारायला यायला त्याला. आईला मुलगा असता एखादा जोडी तिला भाऊ असता तर पुरे हा वेळ नसते आली पंप घेऊन फवारायची. हा काय पोर जलांबली मावाली बा. कोणत्या कामात घाला माही पोर मागच सरत नाही. हा जे नाही ते काम करते. आऊत पाटा हाकी, ट्रॅक्टर हाकी, काही करायला लावा तिला. कामाचा कटाळाच नाही तिला अजिबात. हा लय पोर मावाली कामाला भारी. आज आहे ना, आज कोणत्या परिस्थिती इलाय ना, हिला प्रपोजच मारतो मी आज. जे होईन ते होईन. मी कसं आता ती आता येतच असेल, तिला टाइम तर होतच असं मला वाटतंय. आता बसून लय कंटाळा आला, इथं 7:30 येऊन बसलो, जेवण नाही करेल, खावण नाही करेल, त्यासाठी इकडं मरतो मी. तिला काय मग कदर वाटत नाही लवकर. येत असेल बरं का आता. तिथं पावा आता जरा इथंच उभं राहावं कुठंतरी. ह्या रस्त्यानेच येते ती. रस्त्याने येते आता, येत असं उभं राहावं असं. मग पाहतोय त्या आलं काय दिवसानं अजून. आता दिसू राहील तिकडून, तीच वाटतं बरं का. आयला आली बरं का आता. तिथंच उभं राहतो मग मी आता, इथं थांब साईडला लपून. जाऊ दे आता, इथंच उभं राहतो. लय टाइम झाला आज. ते तात्या येऊन थांबते असेल वावरामध्ये. बरं तरी तात्याने औषध सांगून दिलं होतं म्हणून बरं झालं. कुठं चालली? अय तू कशाला आला मध्ये? कुठं चालली? आणि जीव पळती काय? अय तुला एक विचारायचंय. हे बघ, तू रोजच माझा रस्ता अडवतो, रोजच हे रोजच चाललंय तुझं, बरं का? तुला मी आता मला सांगते. तर खूप आवडते यार. अय अरे ऐकतच नाही भाऊ. अय थांब ना. अगं थांब ना, पळती कशाला? तू असं लांबून बोल, मला भीती वाटते बाबा. लांबून बोल. कुठं चालली तू? तुला दिसत नाही का मी कुठं चालले? वावरात चालली. तुला एक विचारू का? हा तू नुसती मान काय डोलवती? अगं घाबरती कशाला? पारका नको समज, तुझाच समज तुम्हाला. हा हा असं कसं? तू कोण नातेवाईक लागतो का माझा? आपण घाबरती कशाला तू? नाही म्हणजे असं मी कुणासोबत बोलत नाही असं. का बर विचारू शकतो का? रिप्लाय देशील का? अगं मी आडा बिडा आहे का? मी 8 दिवसापासून दररोज तुला बघतोय, तुझ्या पाठीमागत येतोय, तू मला रिप्लाय देतच नाहीये. तुझा बाप कुठं आहे? घरी. ते नाही करते का काम शेती? त्यांचं ऑपरेशन झाले डोळ्याचं. तू एकटीच काम करते का? मी चालले. अय ऐक ना, एकटीच काम करते का? तू माझा असा रस्ता अडवत जाऊ नको, मला भीती वाटते असं. काम एकटीच करते का ते विचारतोय. हा एकटीच कर. मग माझ्यासोबत लग्न घे ना करून. हा तुला कामाची गरज पडणार नाही, मीच काम करेल ना तुमच्या वावरात. नको नको, मला गुंडाशी लग्न नाही करायचंय. कुठं चालली? तुला सांगितलं ना, माझा पिछा नको करू. मी तुला काय विचारतोय? अगं मी याला बेडा आहे का? 8 दिवसापासून सकाळी तुझ्यासाठी येतोय इथं, दररोज तुला तुझ्या बघतोय, तू मला रिप्लाय देत नाही, पुढे निघून जाती. हा
नाही तर आज तुला सांगतो, तुझा रिप्लाय जर दिला नाही ना, आज तुझं काहीतरी काही नाही तर माझं काहीतरी करून घेईल मी. जाऊ का मी? तात्या वाट जाऊ पाहते. नका, तू सांग पहिले. काय सांगू? नाही लग्न करशील का माझ्यासोबत? नाही नाही, माझे दादा बघतील. ए ऐक ना, तू पळती कशाला आहे? तू आहे ना, तू ते मला तू नाही आवडत. का नाही आवडत तुला? कारण की माझे दादा आहे ना बघायला. आणि मी आडा बिडा तुझ्या पाठीमागं फिरायला. ती तुझी मर्जी. काय तुझी मर्जी? जाते मी, मला उशीर होतो. तुला माणसाची कदर आहे का नाही? पण त्यासाठी मी काम धंदे सोडून इथे येतोय. तू खरंच मला पागल समजली का? हे बघ, मी तुला काही समजत नाही, पागल नाही, काही नाही. मी तशातली मुलगी नाही जशी तू समजतोय. मला आहे ना माझे दादा आहे, ते बघतील माझ्या लग्नाचं. मला असं काही वाईट वाटतं करायचं नाही. बर का? मला इथं त्रास होतो तुला असं काम करताना. का बरं? बघताना. तू आहे ना, तू दररोज एकटीच येते, कोणी तुझ्यासोबत राहत नाही, उन्हात आणामध्ये येते, कष्ट करते दिवस रात्र. तेच मला बघवत नाही, म्हणून तुला बोललो लग्न तरी कर माझ्यासोबत, मी तर ते काम करल. हा, तुझ्या बापाला पण सांभाळील मग मी. नाही नको. कर यार, तुला माझ्यासारखं मुलगा कुठंच नाही भेटणार. पण माझे दादा आहे ना, ते बघून घेते. असं का बोलती? पण तुला आवडत का नाही? तू सारखं नाही तेच बोलती. मला भीती वाटते, मी चालले. ऐक ना, तू असं माझ्या मागे नको येऊ. का बर? हे असं चांगलं नाही वाटत. ते एकतर काय म्हणते वाटतंय तुला? नाही नाही, हे जे तू करतो ते मला नाही आवडत. मी काय केलं तुला? हे असं रस्ते थांबवणं, मुलीशी बोलणं मला अरे नाही यार, मी आवडत. तुला हात सुद्धा नाही लावला, तुझ्या फक्त बोलतोय मी. पण नाही ना, असं जर कोणी बघितलं तर माझ्या बापाची इज्जत जाईल. खड्डा तिथं पडशील पाय. एवढी काय घाबरती? मी आहे ना तुला वाचवायला, पडली तर. बरं का, तुला शेवटचं बोलतोय आता. लय सहन केलं तुला मी. तुला जर का हो का बोलायचं नसेल ना, तुझ्या घरासमोर येऊन त्या झाडाला लगेच फाशी घेऊन टाकल मी. नाही नको नको, फाशी वगैरे नको घेऊ. मग काय घेऊ? तुला घरी मम्मी पप्पा नाही का? मला मम्मी पप्पा आहे ना. मग ते बोलत नाही का? ते माझ्या संग बोलती नाही, म्हणून तर मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. आता काय करू? हा तर मला डायरेक्टली धमकी देत. बरं, मी संध्याकाळी सांगते तुला काय सांगते संध्याकाळी? तुझ्या प्रश्नाचं उत्तर. कोणतं? हे फाशीचं? तू संध्याकाळी नाही, तुम्हाला आत्ताच उत्तर देऊ का नाही? आता इथलेच मला आजचा दिवस तरी दे ना विचार करायला. आणि मी माझं काम सोडून येईल बरं का, मग रिकामी चिडचिड करू नको तू. हे बघ, मी तुला वाटलंच तर संध्याकाळी 5 वाजेला सांगते. आणि नाही सांगितलं मग? तू इथंच वेट कर माझा, मी इथंच येईल. इथंच थांबू? हो. 100% येशील? नाही तर मला तुझ्या विश्वास नाही येते, ती बाटली माझ्याकडे देऊन टाकेल. नाही नको नको, एकच दे फक्त, जास्त नको दे. जाऊ. ती मग तू संध्याकाळी आली नाही ना, मग तुला दाखवतो. हे नाही पिऊन घेतलं मग बोलायचं. पण हे असं चुकीचं आहे, असं नाही करायला पाहिजे. असं नाही, तू संध्याकाळी आलीच पाहिजे. नाही आली तर मग बघ आता. हे बघ, ती बॉटल दे ना. आता तिथे थांबलेत, फवारा मारायचं. तुला माझा जीव महत्वाचा आहे का फवारा महत्वाचा आहे? पण तात्या, मला काहीच नको सांगू. तू संध्याकाळी जेव्हा यायची ना, तेव्हाची बाटली तुला देईल मी. तोपर्यंत पिऊ नको. मग तोपर्यंत नाही आल्यावर पिऊन घेईल मग. नाही नको नको, पिऊ वगैरे नको. तुझे मम्मी पप्पा काय म्हणतील? आणि हे जे तू करतो ते चुकीचं आहे. काय चुकीचं नाहीये. मला खरंच यार तुझ्या बघू ना, खरंच मला कन्फ्युज होतं नाही का डायरेक्ट. कन्फ्युज? हा, कसलं कन्फ्युज? दररोज एकटी जाते, मला त्याच वाईट वाटतं ग, दुसरं काहीच नाही. ठीक आहे, मी येते सायंकाळी 5 वाजेला. थांबतो. मी इथंच बसू तोवर. तुझी मर्जी. जाते मी. बर का, 5 वाजेपर्यंत मी वाट पाहतोय. जर का नाही आली ना तू, तर मग तुला सांगतो मग. नाही, पिऊ वगैरे नको, येईन मी. हा, खरंच आहे बर का, मी तुझी वाट पाहतोय. जाय मग, लवकर ये मग. आता काय करू? याचं तर रोजच झालंय. जाऊ बी देत नाही, काही करू बी देत नाही. आता काय करू मी? मी ना घरी नाही, आता इथंच बसतो. आता झालंय काम एक, इकडे बसून राहतो. काय लागणार आता विषय करूनच टाकू यासोबत. माझ्या आहे ना जेव्हाची भीती दाखवली. आता 8 दिवसापर्यंत वाट पाहतो. आता काय 1 दिवसाने मारणार नाही. एवढी मोठी दिवस बसून राहतो मी आता. काय मग आता इथंच बसावं, येईल बरोबर ते. आता काय करू? दादाला सांगू का नको? एक तर दादाची तब्येत इतकी नाजूक आहे, परत त्यांना माझंही टेन्शन आहे. एक तर आधीच ऑलरेडी आमच्या घरात एवढे प्रॉब्लेम चालू आहे. आई पण नाही मला. सांगू का नको? परत एक तर 8 दिवसापासून त्रास देतोय ना, साधं बी नाहीये ना ते. काय करू? दादा,
तुम्ही अजून इथंच बसलेले आहे का? हा आले का हो? आले मी, थांबा. झालं का फवारायचं वालं? फवारायला गेलेच नाही मी. का बरं? मग जेवण कर. फवारायचं नाही झालं? नाही मग काय करत होती मग? दादा, हा? मी काय म्हणते, हा. माझं लग्न करून टाका. का बरं? हा मग काय. अगं पण माझं लग्न करू तवालं, पण आता संबंध येऊ दे ना. पाहून राहिला आता. फोन केला नातेवाईकायला, पोरगा पा असं तसं सांगितलं नाही मी. म्हणजे रोजच झाले. काय काही नाही. आता रोज काय झालं असं? काय ग बाई, तुला काय मी जड झालो का? तसं नाही दादा, जड नाही झाले तुम्ही मला. मग तुम्ही कशाला मला जड होतील? जर मी तुमच्या थाटात नाही जड झाले तुम्हाला. मग आता मला दिसना इसाना, आता काय करते बाई? मग चाललंय पाहायचं काम, सांगितलंय पाहून रावळ्याला. फोन केलाय मी 2-3 वखत. हा, पाय भाऊ म्हणलं एखादा पण पोरगा चांगला. तसं नाही दादा, मला तसं नाही म्हणायचंय काही. पण मग आपल्या जे गावातली जी मुलं आहे ना, हा, ती चांगली नाहीये. मग त्याच्याशी काय करायचं आपल्याला? हा, त्याच्याशी लग्न करायचं का आपल्याला? तसं नाही म्हणते दादा मी. मग आता तुम्हाला कोणत्या शब्दात सांगून कसं सांगू? मग काय होतंय काय नेमकं मला सांग ना तू. अहो, हल्ली 8 दिवसापासून आहे ना, एक पोरगा आहे ना, म्हणजे तो असं कोण आहे मला नाही माहिती, पण तो गुंडगिरी वगैरेच करतो. आणि मी येता जाताना माझा रस्ता अडवतो. औषध काढून घेतलं त्याने आता. मगाशी मला धमकी पण दिली, जर तू 5 वाजेपर्यंत जर माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं ना, तू जर लग्न नाही केलं ना माझ्याशी, मी विष पिऊन जीव देईन म्हणे. ते ना चिठ्ठी लिहून ठेवी. म्हणजे तो ओळखीचा नाही का? नाही, आपल्याच गावातला आहे पण. गावातलाच आहे का? तो रोज मला त्रास देतो. रोज आले 8 दिवसापासून ते चालले, असं त्याने मला धमकी दिली. पुढे आपल्या रानाच्या रस्त्याला. हं. आणि त्यानं तो आपण औषध घेऊन टाकले किती? बाटलीत हिसकून घेतलं. मला भीती वाटते त्याची. तो किती गुंड दिसतो डायरेक्टली. म्हणजे त्याने जर मला तिथं काय केलं मग? तो म्हणतो एक तर तुला मारून टाकेन, नाही तर मी जीव देईन म्हणे. असं बिन धमकी देतो तो. कोण असावं बा गावातला आता? त्याला मी 5 वाजेपर्यंत टाइम दिलाय. आता त्याला म्हटलं थांब, मी सांगते म्हटलं तुला. कशी तरी त्याच्या याच्यातून सुटका करून मी घरी परत आले. तो म्हटला की मी 5 वाजेपर्यंत इथं तुझी वाट बघीन. तू जर 5च्या वर काटा गेला, तू जर आली नाही ना, मी डायरेक्टली विष पिऊन घेईन आणि त्यानं चिठ्ठी लिहून ठेवी. हा का? आईला पुरी आता नेमकं मला आता दिसायला हे झालं. मला एक तर आदू करून ठेवलं. काय करता येई ना. जर मी तिला असं त्याला दाखवलं असतं, पण एक तर तुला भाऊ असता, तू एक परवडला असता. हा, त्यानं तर मला त्याला- दादा आजपर्यंत भावाची काही कमी नाही वाटली, पण मग आज असं वाटतंय ना, हा. का खरंच मी मुलगाच पाहिजे होते, मुलगी नव्हती पाहिजे तुमची. हा, मला तेच वाटत होतं, पण आता कसं आहे, हे बाई हे वय झालंय मावालं. नेमकं अचानक डोळ्याला प्रॉब्लेम झाला. दादा आता काय करायचं? त्या मुलांनी जीव दिला तर? हा, त्या मुलांनी जीव दिला तर? नाही आता एक करू आपण. थांब, मी तुला सांगतो. असं कर, पोलीस पाटलाच्या सरपंचाला आहे ना मी फोन करतो बाई. थांब. दादा हं. नका कोणाला सांगू, उगीच आपल्या नावाची तू होईल मग. अरे पुरी जाऊ दे, तू झाली चांगली. उलट हे असं तुला रोज रानात जायचंय, शेतीत काम करायचंय, तो पोरगा सारखा तुला त्रास देत राहिला कसं व्हायचं? हा, तर याच्यातून आहे ना मला नंबर काढून दे बरं तू. ज्ञानेश्वर शेळके म्हणून पोलीस पाटील आहे. त्यांना बोलून घेऊन सरपंच आहे, परत त्यांच्या कानावर घालू. असं काय करते? हॅलो पोलीस पाटील. कोण बोलतोय? बाबूराव बोलतोय. बाबूराव. बाबूराव? हा, पाटील. वरच्या माळ्यातले बाबूराव का? हो हो हो. बोला, काय बोलते? अहो तुम्ही कुठे आहे आता? गावात आहे. एक करा ना, मळ्यात या ना आपल्या. काय हो? काम होत तुमच्या अर्जंटवलंय. थोडं हे ग्रामपंचायतीत चालू आहे ना, ते उरकल्यावर येतो मी. कारण लय अर्जंट काम आहे बरं का हो. बर बर. कारण विषय असा झालाय, हा मुलगी आमची आहे ना, आता मला कसं तुम्हाला माहिती आहे, माझ्या डोळ्याचे ऑपरेशन झाले. हा हा हा. हा, मला काय बाहेर येता येत नाही, काही नाही. हो हो मग आता माझी मुलगी जाते शेतीमध्ये काम करायला, पाणी भरायला, फवारायला, याला त्याला. हो कारण कसं आहे, माझी मुलगी तिथे ना रानात जात राहते. हो हो. आणि तो पोरगा 7-8 म्हणून सारखा त्रास देतो. पुरीने सांगितलं नाही, पण आज पुरे सण व्हाय ना, तर पुरीने मला येऊन सांगितलंय. म्हटलं थांब बाई, मी पोलीस पाटलाला सरपंचाला फोन करतो. कारण गावातलाच पोरगा आहे तो. कोणाच्या इडला पोरगा आहे तो? अरे तोय माय काय, आता मला मी तर काही पाहिलं नाही अजून त्याला. त्या त्या पुरीला विचारा बरं, नाव गाव ते सांगितलं असेल ना काय? नाव बिव नाही सांगितलं त्याने, पण गुंडगिरी गुंडगिरी. गुंडगिरी करतो बा, गुंडगिरी.
त्याला आपल्या गावात लय पोरं हे झाले बघ, ऍडव्हान्स झाले लई. आणि त्यानं असं केलं, परत धमकी दिली पुरीला, तू 5 वाजेपर्यंत नाही आली तर तो नावची चिठ्ठी लिहून ठेवतो आणि मी आत्महत्या करतो. चाय पहा ये- बुवा, आता तुम्हीच आता बा शेवटी गावचं पांघरून तुम्ही पोलीस पाटील गाव सांभाळायचं काम तुमच्याकडे आहे, हो बरोबर ना ना? हो ना हो ना. मग बरं मी काय म्हणतो ऐका ना, की अजून काय म्हणले ते? ते म्हणा तू जर 5 वाजेपर्यंत नाही आली ना हा तर तुमचं तुझ्या नावची मी चिठ्ठी लिहून ठेवणार का मी हिच्यामुळे मी आत्महत्या केली असं. चायला कोण पोर आहे तिकडे, मी ना 4 वाजताच येतो हा. आणि त्याच्याकडे पाहतो. नाही नाही लवकर या आणि सरपंचाला कळवा बा. हा सरपंचाला हे सांगतो. आम्ही दोघही संघच येतो ना तिकडे. हा दोघे लवकरच या कोण बा. आहे त्याच्या तांगड्या साळीत तिकडे येऊ, हा या लवकर या बा. कारण की आज गरीब माणसाला तकलीफ देऊ राहिलाय तो पोऱ्या, आता त्याला तुम्ही- लाज नाही वाटत का त्या तुम्ही पोऱ्याला? सांगा पोलीस पाटील आहे का आता मावाली जर अवस्था अशी नसती झाली तर मीच त्याला ठोकला असता ना. हा ना हा. बरोबर आहे. माझ्याजवळ कोणी माणूस नाही डबल, हा हा फक्त पोरगीन मी फक्त. हा ना, ते ते त्याला त्या पोराला लाज कश काय नाही वाटली काय माहित. बाबा काहीतरी निर्णय घ्या आणि लवकर या, नाही तर मग मला पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट द्यायला त्याच्या नावची. नका नका पोलीस स्टेशनला नका जाऊ. हा. येतो आम्ही 4 वाजेपर्यंत. हा. पाहतो कोणता पोर आहे त्या तांगड्यात साळीतो. बर या लवकर या बा. आल्यावर त्याचे 1-2 वाजूनच देतो मी. हा परत कंप्लेंट जर केली तर तुम्ही परत काय म्हणशाल का हो, मग तुम्ही आम्हाला तर कळवायचं ना बाबरा, तुम्हाला चार सुरते माणूस आहे तुम्ही. हा 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 एवढं पुढं काल जायचं बरोबर आहे की नाही? हा ते बरोबर आहे, म्हणून मी तुमचं बी तुमच्या बरोबर कानावर आहे. घातलंय, तुम्ही या लवकर. बरं येतो आम्ही. हा. कोण पोर आहे त्याचे बरोबर कान उघडीत तिकडे येऊ. कारण त्याच्या महापुरीची इज्जतीचा सवाल आहे, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे, आता लेख बाळ प्रत्येकाला आहे. आणि मग या. बरं येतो बाबूराव. ए पुरी कटकट फोन कर. आता हे बघ दोघायला बोलवलंय, सरपंचाला बोलवलंय, पोलीस पाटलाला बोलवलंय, घाबरू नको. हा मला दिसत नाही पण मी बसल्या सगळीकडे सेटिंगला येतो. पर पोलीस स्टेशन सुद्धा जागेवरून फोन करतो का बोलू पोलीस स्टेशनला लगेच गाडी. हा? बघा तुम्हाला काय करायचं, कारण की तो एवढा धमकी देतोय म्हटल्यावर. नाही त्याच्या डायरेक्ट टायरच घालून त्याचा रिमांड काढायला आहे तुम्ही. आज समजू नको का दादा एक जागे बसले, दादाला काही कळत नाही. मी फोन फिरवल्यानंतर ती लगेच गाडी 2च मिनिटात गाडी त्याला येईल. काय मारू बिरू नका जास्त, त्याला समजून सांगून सोडून द्या. आपल्याला कोणाचं काही वाईट नाही करायचं दादा, आपण काही तसे नाहीये, पण जाऊ द्या. मग त्या भाड्याला कळत नाही का पोरगी कोणाची काय? हा तो म्हणतो त्या बापाला मी सांभाळतो. सांभाळायचं तो परत आला का म्हणा मा बाप सांभाळायचा. हा त्याला कोणीच नाही का काय म्हणा? हा त्याला म्हणा तुझे आई बाप सांभाळ. तो म्हणतो माझे आई बाप मला माझ्याशी बोलते नाही म्हणून मी तुझ्या मागे लागलो. हा ना त्याला त्याचे आई बाप त्याच्याशी बोलते नाही माहिती, असं वळू सोडेल असेल गावामध्ये. हा आणि त्याला असं कोणी दिसलं का त्याला छेडछाड त्रास देणं हे करणं असं. चला मग घरामध्ये जाऊ द्या, मला लय ऊन लागले, मला लय टेन्शन आले दादा. मी जेवेल नाही अजून. मी कुठे जेवण, चला जेवण चल करून मग घेऊ आपण आपण. मग भूक लागली मला. गोळ्या घ्यायच्या आहे. हा मी देते गोळ्या, चला. पुढे दरवाजा आहे पा. चाल बाबूराव लय जंगलात राहत. काला इड तिड गावात त्याची जागा बिगा इड येऊन राहते गावाला. 2च जण आहे. कोण पोरे यार त्याचे कानच उघडीत. सरपंच गेले एक तर मीटिंगला, हे दिला माग लावून. घरात कोण दार तर उघड. बाबूराव ओ बाबूराव. कोण आवाज येते पाय ग पुरी? हाय बाबूराव आहे. कोण आवाज येते पाय बाय? कोण आहे? पोलीस पाटील आहे, त्यांना म्हणा. दादा पोलीस पाटील आहे. पाटील आले का? हा. बरं झाले लवकर आले. चल. राम राम. राम 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 राम. कश आले? हे का आत्ता चालू आहे. आता झाले का? तुमच्या इकडे यायला ती मोठी गाडी आणली, हा. ती वर यायना म्हणलं लावून दिली तिकडच आलो हा, पाय. रस्ता खराब आहे ना, मोठ्या गाडी येतच नाही. पण एवढी जागा आहे बाबूराव तुमची तिकडं हा. गावात,
तिकडे एखादं कोपतं बांधून राहते, एवढं हैराणात राहते तुम्ही. नाही ना, पण आता इकडे शेतीवाडी आपली एक जागी आली ना असं आहे ना. ते माझं खरंय. कोण आहे पळायला एवढी पोर, आणि मी आता आज बसलो, डोळ्याचे ऑपरेशन केले ते सक्सेस नाही झाले, हा, दिसत ते नाही. काय सांगा त्या? नेत्रदान मधून ऑपरेशन करून दिलं, सक्सेस झालं पण. नाही झालं, का बरं? दिसायला दिसतच नाही. बुरका दिसत आहे का? हम्म. हे पुरी ड्रॉप गोळ्या चालू आहे का? परत एकदा पाहू आपण पुण्याला नेऊन. बर बर, चालेल हा? चालेल, तुमची इच्छा असेल हा, चला घेऊ. करू बा असं. तुमच्यासाठी काय पण. हे पुरी कोणाच्या इडला होता तू? ते नाही माहिती मला कोणाचा इथला होता, कारण की आम्ही कधी गावात जास्त जाते नाही, मी कधी जास्त गावात येत नाही. आणि तो इड कस काय? मी तर आपल्या मंदिरामध्ये पाहिलं होतं एकदा दोनदा सप्त्याच्या टायमिंग हा का? तो काय 4 वाजेपर्यंत थांबणार आहे तिकडं? 5 वाजेपर्यंत थांबेल, तो तिथंच थांबेल असं लागतं, म्हणे मी थांबणार आहे इथं. चला बरं जाऊन पाहू चला. काय आहे त्याचं, पाहून चला, तुम्ही इथूनच कसं- टाकीत त्याचं. हा तेच म्हणलं काय कसं- गरीबाला नागाने त्रास हा. असं पहा बरं हा? आता. आता एकटी पोर आहे सांगा आणि बरं. त्याला त्यांनी बराबर मोका साधलाय, हम्म. त्याच्या तांगड्याच साडी तो आता तिकडं जाऊन. त्याला वाटतं यांच्या मागे कोणीच हा, नाही. यांच्या माग कोण नाही. आणि तुम्ही बी इड एकटेच राहते आहे ना, हम्म. त्याच्यामुळे तो बराबर डेअरिंग केली त्यांनी. हम्म. नाही तर असा तो गावात बी हटला असता ना. त्याला कळायला वाटतं बाबूरावचं ऑपरेशन करेल, आता काय घर सोडित नाही. हा, एक तर बरोबर तुमचं काय. त्याची पोर बरोबर वावरात येत राहील. हा, त्याचा तो डोळा असेल तो. ते माई डोळा पोर सोपी नाही त्याला म्हणा. आता ते तिकडे गेल्यावर पाहू, कारण की ना तो पोऱ्या लय चालाक आहे वाटत. तुम्ही स्वतः डोळ्याने पाहून घ्या. चला बरं दाखवा मला. चल अर्चना चल, त्याला दाखव. हा हे बुरी इकून का? चल पुढं चाल, मला रस्ता नाही माहिती. हात धर. ते बाबूरावला घेतो मी पाहिजे ना. काय होते माहिती का पोलीस पाटील, हे बघ, हा गरीबाच्या घरावर कोणी खडे पिकित, बरोबर आहे की नाही? हा, मान्य. चला न पाहू ना आपण. आईला त्याचे कोण कोण? मला सापडू द्या भाऊ, त्याच्या दांडात पाय नाही फ्रॅक्चर केले ना काय. हं? चालूच राहते बाबूराव. काय सांगावं तुम्हाला आता. तुमच्यासाठी एवढ्या लांबून आलोय मी. आलं बाई, तुम्ही उपकार नाही केला. तुम्ही गावाचे पोलीस पाटील आहे. हा, मग म्हणून तर आलो ना. एवढे काय ताण का ते? तुम्ही गावातलं न्याय निवडायला का आलाय? तुम्ही तुमच्यावर जबाबदारी देईल गाव सांभाळायची. बर हे? बर. नाही, तुम्हाला पोलीस पाटील सरकार नेमवलंय, तुम्हाला गाव सांभाळायलाच नेमवलंय ना. हा ना, पण तुम्ही आज डोंगराच्या पुटी राहिले आले हो. म्हणजे आमच्या क्षेत्रात तिथपर्यंत आहे, मग आता आम्ही कुठं राहायचं? खडकावर राहायचं का मसरवटीवर? बर हे? बर, जाऊ द्या. बोला काय बोलायचं राव तुम्ही? बरं तुम्ही सरकारी माणूस आहे तुम्ही. मग. आणि मग जाऊ द्या दादा. सरपंच नाही आले का तुम्ही? अहो सरपंच मीटिंगला जायला ना. अरे त्याला गावातून लोकांनी निवडून दिलं पाहिजे. तुम्ही मीटिंग. निवडायच्या माणसं दिसते नाही मला गाडची. अहो निधी. टाक सर कुणा तुम्हाला असं सांगतोय. बर चला, तुमचा पहिला मॅटर सॉल्व्ह करू. चला. काय नाही मॅटर, तुम्हाला गावाचा फोन करून तुम्ही आता आले. असं तुमच्याच घरात घडलं असं तुम्ही काय केलं असतं? अहो झालं ना, 4 वाजता आलोय, सांगितल्याप्रमाणे आलोय. नाही नाही, तुमच्याच घरात घडलं असतं असं काही, तर तुम्ही काय केलं असतं? आम्ही एवढं ओढू नका, तुमच्या आवाजाने तो पळून जाईल. नका एवढं टेन्शन घेऊ, मला काही झालेलं नाही ना अजून. मग झाल्यावर सांगते का मग मला? बरं नका ना भांडू आता. चला ना गपचीप. यायला पोलीस पाटील होऊ नाही पाचतावा आलाय बा. काय न्याय निवडावा का नाही कोणाचा, निश्चित दामातच घ्या ते. 4:30 वाजून गेले, पण भूक लागली. काय येते का? लय ऊन पक्क लागले, भूकायला लागली. आता काय अजून यायना बा ती. आल्यावर समजाल आपल्याला आता काय. अजून यायना बा ती, अजून काय आता तिचीच वाट पाहतोय, पण यायना बा अजून. टाइमला येऊन घ्यायला माहिती का आता. हाच दिसतोय बा. अरे कुठला आहे तू? हा, कोणा चिडलाय रे तू? इथला बस. बस याच्यावर बस, याच्यावर बस. 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 इकडे कुठं आलता तू? अरे कोणाच्या इडलं? इथलाच मी गावातला. हा, गावातला आहे. तुझ्या बापाच नाव नाही? नाव नाही तुझ्या बापाला का? तुला नाव नाही? कोणाच्या इडला? थांबा, मार नका. थांबा ना, विचारू द्या ना कोणाच्या इडला आहे. बाबूराव. थांबा जरा. एप्रिल वय वाजला. भाऊ काय? अहो तुम्हाला काय माहिती? तुम्ही माझ्या टाक्शन आहे, तो बापाला तिकडे घे रे. दादा, थांबा ना जराशे. इकडे लोकं फायदा घेतील अशा पुरी.
मला अहो, पाव थांबा दे. ना, अहो, तुम्ही माय टाकशा नाही तो बापाला सांग ना ए बुरी. दादा हो, थांबा ना, ते बघतील ना आता. नाही तर मग सांभाळा जाऊ का नाही नाही बघ. कोणाच्या इथलाय बोल ना लवकर बोल. पवारांच्या इथला तो बापाला नाव नाही का? आहे ना, मग नाव नामदेव घे. नामदेव पवार. नामदेव पवाराच्या इथलाय तो आपण हे धंदे शिकवले नाही हा? तो बिचारा एवढा चांगला आहे हा? तू हे धंदे करतोय करे नाही ना, हा? करशील का परत? नाही ना. आणि तुला काय हिश प्याच आहे आणरा ती बाटली याला मी पाजून टाकी त्याच्याकडेच होती. ही बाटली धमकी देतो का महापुरील ना रे? हा महापुरील धमकी देतो. ही बाटली हा? ये बरं काय होतंय भाऊ इड आता आमच्या त्या का पी. थांब हा याला पाजूनच टाकू पे आता. लय मला नाही प्यायचं. हा पेन धर ना नाही होणार. वीस पे लोकांच्या पुरी काय रस्त्यावर पडेल का आराम कर हा नाका ए पुरी तो आपण सांभाळा करे चल पोलीस स्टेशनला चल नका ना, हा लय गरीब आहे अहो आम्ही. लय गरीब आहे म्हणून माझं आलं का तुला करे हा करे अहो मला माफ करा, मी आता नाही करणार. माफ करा, माझं चुकलंय. मी हा. पुढे नाही काही तिला छडछड करणार. नाही करणार ना नाही. कांद्यात करे एकटी पोर पाहून ते बिचारा म्हातारा त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन झाले म्हणून फायदा उचलला का तो हा आता नाही करणार ना, सॉरी ना. सॉरी बोलतोय सॉरी बोलतोय हा? ए, टाकू का इकडून ओ बाबा! आ, नका ए पुरी तो बापल धर ना अरे, अरे. ते खाली गेले खाली. दादा या. ते खाली पडलेत. नका ना एवढे काय करू. ए, ए, BP आहे हो, राहिला. ए, बाबूराव तुला मिटवायचंय की मिटवायचं कसं मिटवायचं तुम्ही हा? चालवायचं पोलीस पाटील वरून आम्हालाच बोलत आहे तू ए तो बापाची गाठी घे रे. आईचा मात्र तू द्यायची का हं? करे नाम्या पवारचा आहे तू नाम्या हा. अरे तो नाम्या काय वागला हा हं? तो बापाचं एवढं नाव निघत आहे हं? आणि तू ये धंदे करतो काय पुरी छेडी तू धमक्या देतो बरं का. हा? धमक्या देतो तो. काय काय धमकी दे तू तुला काय धमकी दिली मी? पोरीला काय म्हणतो, लवकर, पोरीला? पटापट बोल ना ए, तू 5 बुरी. वाजेपर्यंत आली तर बरी नाही तर मी इश पेल ना तो नाव चिठ्ठी लिहून ठेवतो लिहून ठेवून. हं? तू आता जीव दे येरी माझी माझ्याकडे हं? बाबूरावच्या इरीत द्यायची मला चल सुद्धा पडणार नाही का गावाला अहो गळा दाबलाय. गळा दाबलाय म्हणतो गळा दाबलाय म्हणतो दादा ए, अरे थांबा ना तुम्ही. बरं बाबूराव हं. हा काय म्हणा तू चिठ्ठी लिहू हा. याच्या नावात चिठ्ठी लिहू आणि याच्यात खिशात घाल बर नाही. हा नको. कुठे ती बाटली आण. बरं याच्या पुढे कधी महापुरीचं नाव घेशील का अरे नाही. हा? विचारू काय पोलीस पाटील बरं का संट्या सोडलंय काय हा? इशारे कर. इशारे कर. बाबा इशारे करतो हा हो ए पुरी तो आपण धर ना हे बाय तुला आहे ना इज्जतीत सांगतो हा. आता काय करायचंय आता पोलीस स्टेशन मध्ये जायचं तुम्ही विचारून घ्या परत याच्या पुढे चूक करशील का नाही. हा बाबरावचा बाबराव लय अवघड माणूस आहे याच्या पुढं सॉरी बोल बॉलपुरीच्या पाया पड सॉरी बोल पोरीच्या बाळाने बांधणार. बाय पाय पड दे ए सॉरी बोल सॉरी. मला एक Sorry शब्द रे. बोलायचा आहे त्याला, बोलू. काय सॉरी. तुझ्या बहिणीला जर कोणी असं केलं तू काय करशील? हा हा? काय मला भाऊ करशील नाही बोल? म्हणून का? तिला भाऊ नाही म्हणून तुम्ही आता नाही तुला बस काय करणार. हा सॉरी बोल आणि परत आहे ना सॉरी. काय म्हणूनच आवाज द्यायचा काय म्हण? काय म्हण नाही मानणार ताई. याच्या गालावर थांबा मला. काय म्हणतोय? दादा, दिसत नाही तुम्हाला? अरे मी आहे. दादा, त्या यांनाच मारशाल तुम्ही, थांबा ना. ए बाबा आहे तू थांबून ये ना जरा नाही तो भांडण मिटाव बरं धर नाही नाही बोला तुम्ही. आम्ही तुम्हाला काल बोलावली ना दादा शांत बस. ए बाई त्याची गोळी बिळी असेल देऊन टाक एखादी एक. थांबा ना दादा जरा. बीपी आहे झालं मला पण या इकडे बसा. इकडे बसव मला हात मारला तुम्ही. अरे हात का तो बाबा उडू का टांग तावाली हा काय म्हण ना मग? काय म्हण लवकर? ताई. पाया पड पाया पुरच्या ए, जाऊ द्या काय म्हण ताई. ताई. काही चुकी झाली ताई चुकी झाली. परत असे नखरे करणार नाही परत अशी नखरे नाही करणार मी. आणि पाहिजे तर मीच विष पेईन आणि मीच मरण पाहिजे तर मी विष पेल आणि तुला मारीन. तिला नाही मारलं लगेच. तिला नाही मीच मारल. हा? मीच मारल. सॉरी बोल सॉरी. बरं दादा बरं. इकडे दिसू नको परत. ये बाबा.
अरे तो नामे पवार आहे ना मा वर्गात होता शिकायला. आयला पाहिलं का? त्याचं गाबडी होती. माहिती का आबरू पाहिलं का तुझं हा आता झालं लगेच झालंय त्याला. अहो हे काय राहत माहिती का? आता तुमची पोरी एकटी पडली हा आणि तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन व्हायले, हा मग बराबर त्यांनी डाव साधला. आता या पोरीला काय कळत आहे? नाही ना आता पुरी जातीला काय केलं सांगा बरं. तो म्हणला विष पेईन, आता तो बिअर पियालाय का विष पियालाय आपल्याला काय काय माहिती? माहिती पोरला रडत रडत घरी सांगायला आली ना हो मला. हा हा, म्हणून तुम्हाला याला म्हणा माझ समोर पेन मी तुला रोगर पाहिजे तो म्हणा. हा, आता काय करू त्या नाम्याच्याच घरी जातो मी आता. हा स्वतः मी जातो हा मग पाहतो म्हणा. अरे तो परत समजून सांगा एकदा बरं परत. आहे पुरी तुमची बरं आहे काय? की नाही? बरं येऊ का मी? हा, माझा टाइम या. झालाय, हो, मला नाही. जायचंय मीटिंगला. नाही या तुम्ही या. हा चला चला चला, काय आता. असलं तर पुरी तो आपण नंबर आहे त्यांच्या का फोन कर, काही अडचण नाही आता बिडचण नाही आली काही तर. अडचण तेवढंच पेन होतं फक्त तेवढं. अहो काय आलं? अडचण आली तर मी सांगते. बर बर चला दादा, आपण घरी जाऊ. चला एका पडचं मिटलं बा या बाबूरावचं गाणं.